कमी दरात साखर पुरवठा करण्याचे आमिष, हातनूरच्या व्यापाऱ्याची 9,16,00,000 रुपयांची फसवणूक, विटा पोलिसात गुन्हा दाखल. सोलापूर पिंपळनेर तालुका माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून निविदा दरापेक्षा कमी दरात साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांची 9,16,25,099 रुपयांची फसवणूक केली आहे आणि यासाठी कारखान्याची बनावट वे बिले आणि GST बिलांचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी विटा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी हातनूर तालुका तासगाव येथील आशिष आनंदराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे दोघेही राहणार बिरणवाडी तालुका तासगाव, अक्षय अनिल पाटील राहणार वायफळी तालुका तासगाव, अभिजित हनुमंत माने राहणार धनगाव तालुका पलूस या चौघांसह पिंपळनेर तालुका माढा येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हातनूर येथील आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची विटा येथे अन्नपूर्णा ट्रेडिंग नावाची भागीदारी असलेली कंपनी आहे. त्यांनी डिसेंबर 2022 पासून साखर खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायासाठी आशिष पाटील यांनी कृष्णरत्न सेल्स अँड कॉर्पोरेशन अँड फार्माडीमध्ये ॲग्रो सोल्युशन्स या कंपन्यांशी व्यवहार केले. त्यावेळी डिसेंबर 2022 ते मे 2023 या कालावधीत या कंपनीतील दीपक मोरे, राजीव मोरे, अक्षय पाटील यांनी आशिष पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून निविदा दरापेक्षा कमी दरात साखर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून आशिष पाटील यांनी वेळोवेळी बँक खात्याद्वारे मोठी रक्कम या तिघांच्या खात्यावर जमा केली. मात्र साखर पुरवठा न करता कारखान्याशी संगनमत करून कारखान्याची बनावट वे बिले आणि GST बिले तयार केली. प्रत्यक्षात साखर न देता कागदोपत्री साखर पुरवल्याचे दाखवून आशिष पाटील यांची मोठी आर्थिक फसवणूक केली आणि या फसवणुकीची रक्कम परत करण्याबाबत अनेकदा करारपत्रे, प्रॉमिसरी नोटरी लिहून दिली आणि त्यानंतर संशयित चौघांनी बँकेत रक्कम नसताना त्या रकमेचे धनादेश दिले. ते धनादेश बँकेत टाकले असता ते वटले नाहीत आणि त्यावेळी आशिष पाटील यांनी हे धनादेश न वटवल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आशिष पाटील यांना खोट्या ॲट्रॉसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, विटा.